नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र दर्पणमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत एका सध्याच्या चर्चेतल्या विषयावर, कुणाल कामरा आणि त्याच्या महाराष्ट्रातल्या ताज्या वादावर. तर कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण? कुणाल हा 36 वर्षांचा एक स्टँडअप कॉमेडियन आहे, जो मुंबईत राहतो. त्याचं नाव नेहमीच वादग्रस्त ठरतं, कारण तो आपल्या कॉमेडीतून राजकारण आणि बड्या नेत्यांवर थेट टीका करतो. त्याच्याकडे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. एक्स म्हणजे ट्विटरवर त्याचे 25 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 10 लाख आणि यूट्यूबवर 23 लाख सबस्क्रायबर देखील आहेत. कुणालने आजवर अनेक वादांना तोंड दिलंय. 2017 मध्ये त्याने सरकार आणि देशभक्तीवर टीका केली, ज्याचं व्हिडिओ 1,80,00,000 वेळा पाहिलं गेलं. 2020 मध्ये त्याने पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याशी विमानात भांडण केलं, ज्यामुळे त्याला इंडिगोने 6 महिन्यांसाठी बंदी घातली. त्याच वर्षी त्याने सुप्रीम कोर्टावर टीका केली, ज्यामुळे त्याच्यावर कोर्टाच्या अवमानाचा खटला देखील दाखल झाला होता. गेल्याच वर्षी त्याने सलमान खान आणि ओला कंपनीचे CEO यांच्यावर सुद्धा टीका केली होती. आणि आता म्हणजे मार्च 2025 मध्ये कुणाल पुन्हा चर्चेत आलाय. त्याने मुंबईतल्या एका शो मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं सादर केलं आणि त्यांना गद्दार असं संबोधलं. यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी शोच्या ठिकाणाची तोडफोड केली. कुणालवर FIR दाखल झाली आणि स्टुडिओ देखील बंद पडला. मात्र कुणालने माफी मागण्यास नकार दिल्यामुळे हे वातावरण आणखीनच तापलं गेलं. आणि तो एवढं सुद्धा म्हणतोय की नेत्यांवर टीका करणे हा माझा हक्क आहे. हा वाद सध्या महाराष्ट्रात गरमागरम चर्चेचा विषय बनला आहे. कुणालने केलेली टीका ही योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.